नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकते व कोणत्या-कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठल्या-कुठल्या ठिकाणी जमा झाली. संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी काही रक्कम आहे ती लवकरात लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल अशी आशा लागलेली आहे सर्वांना. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की बऱ्याचशा जणांनी कमेंटच्या मार्फत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बऱ्याचशा ठिकाणी याची जी रक्कम आहे ती अनुदानची रक्कम जी आहे त्याचे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं बघण्यात येत आहे की ही रक्कम कोणाकोणाला मिळालेली आहे. तर ज्यांच्या बँक खात्यांना के-वाय-सी झालेलं आहे, मोबाईल नंबर अपडेटेड आहे, अशा लोकांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तसंच मित्रांनो, आता ही रक्कम तुमच्या खात्यात येत आहे, तर ते बऱ्याचशा जणांचं म्हणणं असं आहे की त्यांना ₹1500 मिळाले. काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला ₹1200 मिळाले व काही जणांचं म्हणणं आहे की त्यांना ₹3000 मिळाले. आता ₹3000 त्यांना मिळाले कसे? तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोघं महिन्याचे मिळून त्यांना ₹3000 जमा झालेले आहे त्यांच्या खात्यामध्ये. व काही जणांचं असं देखील म्हणणं आहे की त्यांना ₹1500 जमा झालेले आहे, ते पण नोव्हेंबर महिन्याचे पैसे त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये जमा झालेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीची सध्या काही जी अपडेट आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे. तसंच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची जी रक्कम होती ती आधी 4000 कोटींपेक्षा जास्त 5 तारखेला आपल्याला जनरली मिळत असतो, म्हणजे महिन्याच्या सुरुवातीच्या 5 तारखेच्या जवळपास आपल्याला ही रक्कम आपल्या खात्यामध्ये येत असते. पण यावेळेस भरपूरच जास्त उशीर झालेला आहे. आता राहिलेले काही दिवस आहे या महिन्यात संपायचे. जर शेवटी नाही आले तर मग परत तुम्हाला अजून थांबावंच लागेल. त्याशिवाय आपल्याकडे अजून दुसरा पर्यायसुद्धा नाही आहे मित्रांनो. पुढच्या 5 तारखेलाच ही रक्कम खात्यामध्ये जमा होईल असं म्हणावं लागेल. कारण की सध्या सरकारचं लक्ष हे जास्त करून माझ्या मतेने लाडकी बहीण योजनेकडे आहे, जेणेकरून बाकीच्या योजनांवर याचा भरपूर परिणाम झालेला आहे व बाकीच्यांना ह्याची जी काही रक्कम ठरलेली होती ती मिळायला भरपूर विलंब असा झालेला आहे. मित्रांनो, माझं स्वतःचं पण असं म्हणणं राहील की ही जी रक्कम आहे लाडकी बहीण जर तुम्ही चालू करत आहात तर याच्यामुळे बाकीच्या योजनांना फरक नको पडायला, कारण की बाकीच्या योजना आधी महत्त्वाच्या होत्या व इलेक्शनपूर्वी ह्यांनी सांगितले होते लाडकी बहीण योजना वगैरे, ते ठीक आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की बाकी सगळ्या योजनांवर एकदमच बंद होऊन जायला किंवा याच्यावर फार विलंब होऊ लागला तर मग ते व्यवस्थित नाही होणार मित्रांनो. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? हा विलंब होत आहे असं मलाच वाटत आहे का सर्वांनाच वाटत आहे? बऱ्याचशा जणांची कमेंटही आलेली आहे की याच्यामुळे बऱ्याचशा इतर योजनांवर भरपूर फरक पडलेला आहे व त्यांचे जे पैसे आहेत ते अडकून बसलेले आहेत, असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे मित्रांनो. तर माझं पण असंच म्हणणं राहील की लवकरात लवकर ज्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये, म्हणजे जे व्ह्यूवर इथं बघत आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा व्हावी. व तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते तुम्ही कमेंटच्या मार्फत सांगू शकतात. व जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर तेही तुम्ही कमेंटच्या मार्फत सांगा, जेणेकरून इतरांना जे व्हिडिओ बघत आहात त्यांना सुद्धा याच्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे व ही माहिती कशा संबंधात आहे ते समजून घ्या मित्रांनो. के-वाय-सी करा, नाहीतर पेन्शन बंद होईल, असं सरकारकडनं स्पष्ट निर्देश नसल्याचे संभ्रम जो आहे तो आलेला आहे. नेमकं काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत समजूया मित्रांनो. जी पेन्शन स्कीम आहे आपली, के-वाय-सी करा नाहीतर पेन्शन बंद होणार असल्याची जी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. सरकारकडून स्पष्ट निर्देश नसल्याचे संभ्रम निर्माण झालाय. संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे योजना श्रावणबाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन घेत असाल तर तुम्हाला ही पेन्शन पूर्ववत सुरू ठेवण्याची के-वाय-सी अपडेट करावा लागेल. जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा कराल तर तुमचं पेन्शन बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आपल्या बँक खात्यावर के-वाय-सी अपडेट न झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना अडचण होणार आहे. ज्यांचे के-वाय-सी होऊ शकत नाही त्यांच्या काय करावे याबाबत सरकारकडनं स्पष्ट निर्देश नाहीत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून संजय गांधी निराधार होतात. या ठिकाणी ते मंजूर झाल्यावर पुन्हा तहसीलदारांकडे दिले जातात. त्यानंतर त्यांच्याकडून संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाते. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांकडून बँकेत जाऊन ही रक्कम काढली जाते. परंतु सरकारने आता पेन्शनसाठी ही रक्कम DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या या योजनेतील लाभार्थ्यांच्या आधार कार्डाची पडताळणी करून त्यांचे DBT पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये आधार कार्डाचे बँक खात्याशी के-वाय-सी केले जात आहे, परंतु सरकारने काही तरी पर्यायी विचार करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात 92% DBTचे काम पूर्ण. DBT पोर्टलवर जिल्ह्यात 92% काम पूर्ण झालेले आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील 66,509 लाभार्थ्यांच्या नोंदणी व श्रावणबाळ योजनेतील 66,670 लाभार्थ्यांच्या नोंदणी झाल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पेन्शन डीबीटीद्वारे थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. काही ज्येष्ठ नागरिकांना काही तांत्रिक अडचणीमुळे डीबीटी पोर्टलवर नोंदणी होणे शक्यता कमी आहे. त्यासाठी सरकारने काहीतरी पर्यायी मार्ग काढणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम किती जणांना याची रक्कम जी आहे ती त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे ही कमेंट मार्फत तुम्ही आम्हाला कळवू शकतात. व तसेच या कमेंटच्या मार्फत इतर जणांना सुद्धा ह्याचा लाभ होऊ शकतो की कोणाकोणाच्या खात्यात हे पैसे किंवा ही जी रक्कम आहे ती जमा झालेली आहे. सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा इथं मुद्दा काय येतोय की जर तुम्ही KYC केलेलं नसेल तुमच्या खात्यासोबत तर तुम्हाला हे पैसे बंद होतील असं सध्या तरी आहे. म्हणून सर्वप्रथम काय आहे की तुम्ही KYC करून घ्या. तुमचे जर KYC झालेले असेल तर बरेचसे मित्रांनी मैत्रिणींनी कमेंट करून खालती आपल्याला जे सांगितलेले आहे की त्यांना ही रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे व त्यांना एक नाही तर 2-2 महिन्याची ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होत आहे. जसे की त्यांना मिळत आहे ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोघी महिन्यांचे पैसे एकत्रितपणे त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत व ही सध्या तरी फार महत्त्वाची गोष्ट आहे. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्यांना 1500 नाही पण त्यांना 1200 रुपये मिळत आहेत. तर मित्रांनो, सध्या कसं आहे, आता लाडकी बहीण योजना सुरू आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल. लाडक्या बहिणींना जी योजना आहे, आता देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणी योजनेची जी काही रक्कम आहे ती त्यांना देऊन टाकू. ते 4200 कोटीची ठरलेली होती. पण आता त्यांनी काय केलं की 3500 कोटी वाटप सुरू करून टाकलं आणि बऱ्याचशा जणांना म्हणजे तुम्ही म्हणू शकता की भरपूरच जणांना ह्याचे पैसे देऊन टाकलेले आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता त्यांना त्यांचे 1500 रुपये ते मिळून सुद्धा गेलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की डिसेंबर संपायच्या आधीच या सर्व लोकांना ह्याचे पैसे मिळून जातील व पैसे मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्याच्या सुद्धा आपल्याला बरेचसे कमेंट आले आहे की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले. पण हे जे संजय गांधी निराधार योजनेचे आहेत ते फक्त 1 किंवा 2च जिल्ह्यात अजून ह्याचे पैसे मिळाले आहेत. अजून कोल्हापूरला मिळालेले नाही आहेत, पुण्यात त्याचे पैसे नाही मिळाले आहे, लातूरला पैसे मिळाले नाही. असे बरेचसे ठिकाणी आहेत ज्याचे अजूनही याचे पैसे मिळालेले नाही आहेत. असे मोजकेच जण आहेत. जसे की आता जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. 2-3च ठिकाणे असे आहे की जिथे याचे पैसे याची जी रक्कम आहे पेन्शनची ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व इतर जी काही जागा आहे तिथं अजून तरी देखील याची तुम्ही जेवढे जास्त कमेंट करणार तेवढं जास्त तुम्हालाच फायदा होईल मित्रांनो. कारण की कमेंटच्या मार्फत तुम्हाला कळेल कुठे पैसे जमा झाले व कुठे पैसे नाही जमा झाले. तर हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला फक्त एकच उपाय आहे सध्या तरी. तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तुम्हाला रक्कम मिळाली ते तुम्ही सांगा, तुम्हाला रक्कम नाही मिळाली तेही तुम्ही कमेंटच्या मार्फत खाली सांगू शकतात. व KYCची जी काही अत्यंत आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे ते तुम्ही नक्की करून घ्या मित्रांनो, नाही तर आपल्याला अडचण होऊ शकते. म्हणून KYC करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ती आलेली आहे व ही माहिती कशा संबंधात आहे ते समजून घ्या मित्रांनो. KYC करा नाहीतर पेन्शन बंद होईल असं सरकारकडनं स्पष्ट निर्देश नसल्याचे संभ्रम जो आहे तो आलेला आहे. नेमकं काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत समजूया मित्रांनो. जी पेन्शन स्कीम आहे आपली KYC करा नाहीतर पेन्शन बंद होणार असल्याची जी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. सरकारकडून स्पष्ट निर्देश नसल्याचे संभ्रम निर्माण झाला आहे. संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे पैसे डीबीटीद्वारे लाभार्थ्यांना खात्यात जमा होणार आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन आता डीबीटीद्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांना आधार कार्डाचे बँक खात्याशी KYC असणे महत्त्वाचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 92% इतके काम पूर्ण झाले आहे. परंतु ज्यांचे बँक खात्याशी KYC झालेले नाही त्यांना पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. तर आपण आता यापर्यंत काय करू शकतो मित्रांनो, बघा, आपण जर संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन घेत असाल तर तुम्हाला ही पेन्शन पूर्ववत सुरू ठेवण्याची KYC अपडेट करावा लागेल. जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा कराल तर तुमचं पेन्शन बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आपल्या बँक खात्यावर KYC अपडेट न झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना अडचण होणार आहे. ही अत्यंत आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे ते तुम्ही नक्की करून घ्या मित्रांनो, नाही तर आपल्याला अडचण होऊ शकते. म्हणून KYC करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करसाल.